हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण बघणार आहोत लास्ट टाइप ऑफ द कन्स्ट्रक्टर विच इज कॉपी कन्स्ट्रक्टर. याच्या आधी आपण बघितलं होतं की कन्स्ट्रक्टर काय आहे. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? तर इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन की जे C++ मध्ये यूज होतं. जसे आपले नॉर्मल फंक्शन्स आहेत त्यापैकी तुमचं कन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. आता ह्या कन्स्ट्रक्टरचे 3 प्रकार आहेत विच आर डिफॉल्ट, पॅरामीटराइज्ड आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. जसं मी याआधी 2 टाइप्स एक्सप्लेन केले होते लास्टच्या व्हिडिओज मध्ये. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय आहे की जर आपण कोणताच कन्स्ट्रक्टर चा टाइप जर आपण त्या प्रोग्राम मध्ये नाही डिफाईन केला तर कंपायलर काय करेल, तो ऍज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणूनच यूज करेल. त्याच्यानंतर होता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर की आपण त्या कन्स्ट्रक्टर्सला पॅरामीटर्स असाइन करतोय. ओके, सो दिस इज कॉल्ड एज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तर बघूया आपण कॉपी कन्स्ट्रक्टर काय आहे. इट इज अ स्पेशल मेंबर फंक्शन फॉर क्रिएटिंग न्यू ऑब्जेक्ट ऍज अ कॉपी ऑफ एन एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. कॉपी कन्स्ट्रक्टर काय करते? जस्ट कॉपी करते. काय कॉपी करते? आपण जो एक ऑब्जेक्ट तयार केलाय त्याचीच ते कॉपी तयार करते विच इज कॉल्ड एज कॉपी कन्स्ट्रक्टर. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या शॉपकीपरचं एक्झाम्पल दिलं होतं की आपल्याला जर एखादा पेन घ्यायचा असेल, आपल्याकडे एक पेन अवेलेबल आहे, त्याच्यासारखाच एखादा पेन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही काय करता, तो पेन घेऊन जाता दुकानदाराला, सांगता की मला अशा पद्धतीचा एक पेन घ्यायचा आहे. दुकानदार काय करतो, त्याच्यासारखाच एक पेन तुम्हाला आणून देतो. इट इज कॉल्ड एज कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजेच तुम्ही काय करताय, एक ऑब्जेक्ट त्या क्लाससाठी तयार केलेला आहे, त्याच ऑब्जेक्टची एक कॉपी तुम्ही तयार करताय विच इज कॉल्ड एज कॉपी कन्स्ट्रक्टर. इट टेक्स एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट ऍज अन आर्ग्युमेंट and it copies values of data members of one object into another object. परत एकदा सांगते, it takes existing object as an argument. तो काय करतोय, ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून. म्हणजेच काय, ओके, म्हणजेच तो काय करतोय, कॉपी. इट टेक्स एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट ऍज अन आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे काय, जे आपण ह्या पॅरेंथेसिस मध्ये लिहितो, सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये लिहितो आर्ग्युमेंट. तो काय करतोय, एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट. एक्झिस्ट म्हणजे काय, जे ऑलरेडी आहेत, आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या ऑब्जेक्टना या ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून घेतोय. म्हणजेच काय, या पॅरेंथेसिस मध्ये तो लिहितोय, या सिंग्युलर ब्रॅकेट्स मध्ये तो काय करतोय, त्या ऑब्जेक्ट्सना, तो एक्झिस्टिंग ऑब्जेक्टना तो लिहितोय. and it copies values of data members of one object. आणि वन ऑब्जेक्ट म्हणजे काय, जे एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहेत त्यांचे जे काही डेटा मेंबर्स आहेत. डेटा मेंबर्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स. जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तर डेटा मेंबर्स काय आहेत, तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये मी क्लास आणि डेटा मेंबर्स, डेटा फंक्शन, मेंबर फंक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, सो तो काय करतोय, कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतोय, तर जे काही तुमचं अवेलेबल असलेलं किंवा एक्झिस्ट असलेलं, अगोदर पासूनच असलेलं जे काही ऑब्जेक्ट आहे तर तो आर्ग्युमेंट म्हणून घेतोय. म्हणजेच या पॅरेंथेसिस मध्ये तो लिहितोय. आणि इट कॉपीज व्हॅल्यूज ऑफ डेटा मेंबर्स ऑफ वन ऑब्जेक्ट. म्हणजेच हा जो काही एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे त्याचे जे काही डेटा मेंबर्स आहेत, डेटा मेंबर्स म्हणजेच काय, जे काही व्हेरिएबल्स आपण घेतो, मग ए बी सी डी एक्स वाय असं काहीतरी जे काही आपण व्हेरिएबल्स घेतो, दे आर कॉल्ड ऍज अ डेटा मेंबर्स. डेटा मेंबर्स हे ग्लोबल असतात, त्यांचा स्कोप हा ग्लोबल असतो. ग्लोबल म्हणजे काय, अख्ख्या पूर्ण प्रोग्राम मध्ये ते कुठेही आपण वापरू शकतो. मग त्यांच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज म्हणजे काय, जे आपण असं असाइन करतो, ए इक्वल्स टू 10 किंवा बी इक्वल्स टू 20. मग हे 10 आणि 20 हे जे काही आहेत त्या काय आहेत, डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज आहेत. ए आणि बी हे काय झाले, डेटा मेंबर झाले, व्हेरिएबल झाले. आणि 10, 20 काय आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. मग कॉपी कन्स्ट्रक्टर काय करते, अगोदर आपण जे काही ऑब्जेक्ट तयार केलेत त्या ऑब्जेक्टचे हे जे काही डेटा मेंबर्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज तो दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये, म्हणजे जे आपण कॉपी केलंय, या एक्झिस्टिंग ऑब्जेक्टची जी काही आपण कॉपी तयार केलेली आहे त्या ऑब्जेक्टच्या डेटा मेंबर्स मध्ये तो हे जे काही व्हॅल्यूज आहेत 10 आणि 20 त्या सुद्धा तो काय करतोय, कॉपी करतोय. म्हणजे तो नुसतं काही ऑब्जेक्टची कॉपी तयार करत नाहीये, त्याशिवाय तो काय करतोय, किंवा त्याचबरोबर तो काय करतोय, या एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचे जे काही व्हॅल्यूज आहेत, एक्झिस्टिंग ऑब्जेक्टच्या ज्या काही डेटा मेंबर्सच्या व्हॅल्यूज आहेत
त्या सुद्धा तो काय करतोय, कॉपी करून घेतोय. सो दिस इज अ कॉपी कन्स्ट्रक्टर. आता फक्त थिअरी समजून घ्या काय आहे. ज्यावेळी तुम्हाला एक प्रोग्राम एक्सप्लेन करेन तेव्हा तुम्हाला सांगेल. आता फक्त लक्षात घ्या की कॉपी कन्स्ट्रक्टर काय आहे. कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतंय की कॉपी अवेलेबल असलेल्या एखाद्या ऑब्जेक्टची तो कॉपी तयार करतोय. मग कॉपी तयार करत असताना तो काय करतोय, एक्झिस्टिंग ऑब्जेक्टला त्या पॅरेंथेसिस मध्ये तो लिहितोय, ऍज वेल ऍज त्या ऑब्जेक्टची जो काही एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज तो कॉपी करून घेतोय. सो दिस इज कॉपी कन्स्ट्रक्टर. आता त्याचा सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स मध्ये काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रक्टरचं नाव लिहायचं आहे. जसं मी याआधी सांगितलं होतं, कन्स्ट्रक्टरचं नाव इट इज सेम ऍज द क्लास नेम. ओके, सिंग्युलर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचंय, क्लास नेम एम्परसँड साइन पॅरामीटर्स. एम्परसँड साइन काय यूज केले आपण, कारण तो ऍज अ रेफरन्स म्हणून पास करायचा आहे. आता हा सिंटॅक्स सुद्धा मी प्रोग्राम एक्सप्लेन करताना तुम्हाला मी सांगते. ओके, सो दिस इज कॉपी कन्स्ट्रक्टर्स थेअरी. आता आपण एक प्रोग्राम बघूया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कॉपी कन्स्ट्रक्टरचा एक छोटासा प्रोग्राम एक्सप्लेन करेन. त्याचबरोबरच कॉपी कन्स्ट्रक्टर सगळं एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट कसा कॉपी करतोय, त्याच्या व्हॅल्यूज कशा कॉपी करतोय आणि हा सिंटॅक्स काय आहे हे सगळं तुम्हाला मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. ओके, तो आता आपण एक छोटासा प्रोग्राम बघूया कॉपी कन्स्ट्रक्टरचा. की जसं मी मगाशी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतंय, जो एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे म्हणजे जो आपला पहिला ऑब्जेक्ट आहे त्या क्लासचा त्याचीच एक कॉपी तयार करतोय. सो आता आपण एक छोटासा प्रोग्राम बघूया कॉपी कन्स्ट्रक्टरचा की ज्याच्यामध्ये मला एक इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. ओके, सो बाय युझिंग दिस कॉपी कन्स्ट्रक्टर आय एम गोइंग टू डू अ शॉर्ट प्रोग्राम. ओके, सो त्यासाठी आपण काय करूया, ज्या काही सुरुवातीच्या हेडर फाईल्स आहेत 2 त्या आपण ऍड करून घेऊया. त्याच्यात हॅश इन्क्लूड iostream .h आणि हॅश इन्क्लूड conio.h. ओके, तर आपण एक क्लास तयार करूया. क्लासला नाव देते मी CC. CC स्टँड्स फॉर कॉपी कन्स्ट्रक्टर. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. ओके, सो तर मी कर्ली ब्रेस ओपन केलेला आहे, म्हणजेच मी क्लासची बॉडी लिहिणार आहे. ओके, सो मला काय करायचंय, एक इंटिजर व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्लोट किंवा डेसिमलची व्हॅल्यू डबलची व्हॅल्यू सुद्धा प्रिंट करू शकता. इथे मला इंटिजरची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सो ती व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेते. सो मी आधी पब्लिक एक्सेस स्पेसिफायर वापरते. पब्लिक का, तर ती व्हॅल्यू आपल्याला व्हॉइड मेन या मेन फंक्शन मध्ये एक्सेसिबल म्हणजे वापरता यावी यासाठी मी पब्लिक हा एक्सेस स्पेसिफायर वापरला आहे. सो आता हा डेटा टाइप मी घेते बिकॉज मला इंटिजर व्हॅल्यू काय करायची, प्रिंट करायची आहे. सो इंट डेटा टाइप यूज केला आहे. आता एक्स हा व्हेरिएबल घेते ज्याच्यामध्ये माझी व्हॅल्यू स्टोअर होईल. ओके, सो आता व्हेरिएबल घेऊन झालाय. आता काय करायचंय, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घ्यायचा आहे. सो द कन्स्ट्रक्टर नेम इज सेम एज क्लास नेम म्हणून CC घेते आणि त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये म्हणजेच सिंग्युलर ब्रेसेस मध्ये मला एक आर्ग्युमेंट घ्यायचा आहे. ओके, म्हणजेच काय पॅरामीटर्स लिहिते मी. पॅरामीटर घेतलेलं आहे एक्स या व्हेरिएबल साठी. आता हे काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. आता आपण काय करूया, या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची बॉडी लिहूया. ओके, तो आपल्याला काय करायचं, आता या बॉडीमध्ये काय लिहायचंय, तर ह्या ए ची व्हॅल्यू एक्स ला असाइन करायची आहे. बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटर आय एम गोइंग टू असाइन दी व्हॅल्यू ऑफ ए टू एक्स. सो अशा पद्धतीने मी काय केलंय, एक्स इक्वल्स टू ए अशा पद्धतीने मी काय केलंय, ए ची व्हॅल्यू एक्स ला असाइन केली. ओके, आता बॉडी लिहून झालीये. सो मी काय करते, कॉपी कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करते. ह्याच्या सुद्धा कन्स्ट्रक्टरचं नाव हे क्लास नेम सारखंच आहे, म्हणजे CC आणि कर्ली ब्रेस मध्ये लिहायचंय क्लास नेम स्पेस एम्परसँड साइन आणि ओल्ड ऑब्जेक्ट नेम. ओल्ड ऑब्जेक्ट नेम काहीही घेऊ शकता, मी OBJ असं घेतलेलं आहे. ओके, सो हे काय आहे सिंटॅक्स हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. आता जस्ट आपण प्रोग्राम बघूया. आता काय करायचंय आपल्याला, की ही जी काही एक्स ची व्हॅल्यू इथे आपल्याला असाइन झालेली आहे कडून, ती एक्स ची व्हॅल्यू आपल्याला आता मेन फंक्शन मध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्ट कॉल करू कॉपी कन्स्ट्रक्टरचा, त्या ऑब्जेक्टला या एक्स ची व्हॅल्यू पाठवायची आहे. मग ती कशी, तर एक्स इक्वल्स टू obj.x म्हणजे ऑब्जेक्ट या ओल्ड ऑब्जेक्टचा एक्स ही व्हॅल्यू मी काय करते,
या ओबीजे या ऑब्जेक्टची एक्स ही व्हॅल्यू मी ऑब्जेक्टला जो काही कॉपी कन्स्ट्रक्टरचा खालचा ऑब्जेक्ट आहे त्याला मी पास करते आणि हा जो काही एक्स आहे इक्वल्स टू साइनच्या अगोदरचा तो एक्स त्या दुसऱ्या ऑब्जेक्ट साठी आहे. आता हे काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता जस्ट बघा फक्त. तो कर्ली ब्रेस मी क्लोज करते का तर माझी बॉडी लिहून झालेली आहे. आता अशा पद्धतीने मी या क्लासमध्ये काय काय केलंय, एक व्हेरिएबल म्हणजेच डेटा मेंबर घेतलेला आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने माझी क्लासची बॉडी लिहून झालीये. सो मी आता काय करते, क्लासचा जो काही कर्ली ब्रेस आहे तो क्लोज करते बाय युजिंग द सेमीकोलन. आता मी मेन फंक्शन घेते, void main क्लिअर स्क्रीन. त्यानंतर आपण पहिल्यांदा काय करूया, तर हा जो काही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया, म्हणजेच क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम. ओके. आता या ए ला व्हॅल्यू असाइन करूया बाय युजिंग पॅरेंथेसिस. आय एम गोइंग टू ऍड व्हॅल्यू विच इज 20. ओके. म्हणजेच ए ला काय होईल, 20 ही व्हॅल्यू असाइन होईल. मग कंपायलर काय करेल, इथे चेक करेल की ए ची व्हॅल्यू जी इथे 20 आहे ती एक्स ला असाइन होईल. ओके. म्हणजे आता एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होईल, 20 ही व्हॅल्यू स्टोअर होईल. आता आपण काय करूया, हा जो काही कॉपी कन्स्ट्रक्टर आहे त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया. CCO2 इंटू ब्रॅकेट. आता ह्याच्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय करायचं इथे, तर या O1 मध्ये जी काही व्हॅल्यू आपण घेतलेली आहे, O1 या ऑब्जेक्ट मध्ये जी काही व्हॅल्यू घेतलेली आहे ती आपण इथे घेऊया, म्हणजेच O1 हा ऑब्जेक्ट घेऊया. जसं मी तुम्हाला थेअरीमध्ये सांगितलं होतं की कॉपी कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट काय करतोय किंवा कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतोय, जो काही एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे त्याला ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून यूज करतोय. ओके. सो हा कॉपी कन्स्ट्रक्टरचा जो काही ऑब्जेक्ट आहे तो पॅरेंथेसिस मध्ये ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून जो काही एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कोणता, O1 अगोदरचा ऑब्जेक्ट. एक्झिस्टिंग म्हणजे काय, अगोदर पासून असलेला ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टला ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून या पॅरेंथेसिस मध्ये लिहितोय. म्हणजेच काय, O1 मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, 20. ती व्हॅल्यू आपल्याला काय होईल, जेव्हा आपण O2 ही व्हॅल्यू एक्सेस करू, O2 ची म्हणजेच कॉपी कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू आपण एक्सेस करू, तेव्हा आपल्याला O1 ची व्हॅल्यू दिसेल. मग O1 मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, 20 ही व्हॅल्यू आहे की जी आपल्याला डिस्प्ले होईल. आता ती कशी ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे की ज्याच्यामध्ये मी प्रोग्राम एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण त्या कॉपी कन्स्ट्रक्टरची म्हणजेच O2 ची व्हॅल्यू एक्सेस करूया बाय युजिंग काउट ऑपरेटर. O2 डॉट एक्स सेमीकोलन. सो O2 डॉट एक्स म्हणजे काय, O2 या ऑब्जेक्टची एक्स ई व्हॅल्यू. आता हा एक्स कुठला, तर हा वाला एक्स. ओके. O2 या ऑब्जेक्टची एक्स ही व्हॅल्यू ही काय होईल, आपल्याला इथे डिस्प्ले होईल. सो गेट सीएच फंक्शन लिहूया आणि मेन फंक्शन क्लोज करूया. अशा पद्धतीने मी काय केलंय, ही जी काही कॉपी कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम आहे तो मी राईट केलेला आहे. सो कंपाईल करून बघूया प्रोग्राम. नो वॉर्निंग, 0 एरर्स. सो अशा पद्धतीने 20 ही व्हॅल्यू आपल्याला इथे डिस्प्ले होते. म्हणजेच मी काय केलंय, कॉपी कन्स्ट्रक्टरचा वापर करून एक इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. आता हे कसं डिस्प्ले होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. सो आता आपण बघूया कॉपी कन्स्ट्रक्टरचा जो काही प्रोग्राम आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर त्यासाठी आधी आपण जो काही प्रोग्राम केला होता तो लिहून घेऊया. सो पहिल्यांदा सुरुवात केली होती आपण हॅश इन्क्लूड iostream .h, देन हॅश इन्क्लूड conio.h अशा दोन हेडर फाईल्स आधी आपण ऍड करून घेऊया. मग आपल्याला काय करायचंय, क्लास घ्यायचा आहे. क्लास आहे CC नावाचा क्लास मी घेतला होता. त्याची बॉडी लिहूया. त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला आउटपुट काय पाहिजे की एकच व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. सो त्यासाठी आपण ती व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊया. सो ते व्हेरिएबल मला पब्लिक ठेवायचं आहे की जेणेकरून ते अख्ख्या प्रोग्राममध्ये कुठूनही मी त्याला एक्सेस करू शकेन. सो पब्लिक ठेवते आणि व्हेरिएबल घेते इंट एक्स.
ओके, मग मला काय करायचं आहे, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घ्यायचा आहे, डिफाईन करायचा आहे की जो काय करेल या एक्सची व्हॅल्यू तो इनिशियलाइज करेल. सो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेते मी, क्लास पॅरामीटर कन्स्ट्रक्टर नेम इंटू ब्रॅकेट एक पॅरामीटर घेऊया. एक पॅरामीटर म्हणजे का, इथे आपण एकच व्हेरिएबल घेतले, त्याला इनिशियलाइज करण्यासाठी एकाच पॅरामीटरची गरज आहे. सो एक पॅरामीटर घेते मी ए नावाचं. ओके, आता ह्या कन्स्ट्रक्टरची बॉडी लिहूया. बॉडी लिहितोय म्हणजेच काय करतोय आपण, ह्या ए ला हा एक्स असाइन करूया. सो एक्स इक्वल्स टू ए. सो बॉडी लिहून झालीये, कर्ली ब्रेस क्लोज करते. आता कॉपी कन्स्ट्रक्टर लिहूया. सो कन्स्ट्रक्टर नेम इंटू ब्रॅकेट क्लास नेम एम्परसंड साइन ऑब्जेक्ट नेम. ओके, अशा पद्धतीने कॉपी कन्स्ट्रक्टर मी तयार केलेला आहे. सो त्याची बॉडी लिहूया. त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर आता आधी लिहून घेते मग एक्सप्लेन करते. ह्याच्या बॉडीमध्ये काय करायचं आपल्याला, हा जो काही ऑब्जेक्ट आहे टी, तो काय करतोय, त्याच्या डेटा मेंबरची व्हॅल्यू म्हणजेच या एक्सची व्हॅल्यू तो पास करतोय नवीन ऑब्जेक्टसाठी. मग ती व्हॅल्यू जर आपल्याला पास करायची आहे तो त्यासाठी आपण ती इनिशियलाइज करूया, म्हणजेच एक्स इक्वल्स टू टी डॉट एक्स. अशा पद्धतीने मी काय केलंय, ती व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे. आता बॉडी लिहून झाली आहे कॉपी कन्स्ट्रक्टरची. सो कर्ली ब्रेस क्लोज करूया. सगळा माझा क्लास लिहून झालाय. सो हा क्लासचा जो काही कर्ली ब्रेस आहे तो इथे मी क्लोज करते. ओके, सो मेन फंक्शन लिहूया. void मेन कर्ली ब्रेस क्लिअर स्क्रीन. आता काय करूया आपण की जो काही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया. सो क्लास नेम स्पेस T1 इंटू ब्रॅकेट हा जो काही पॅरामीटर आहे त्याला व्हॅल्यू असाइन करूया. ती व्हॅल्यू की जी कन्सोलवरती डिस्प्ले होणार आहे. सो व्हॅल्यू इज 20. आता हा जो काही कॉपी कन्स्ट्रक्टर आहे त्याला आपण त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया. सो CC T2 इज द ऑब्जेक्ट नेम. आणि हा काय आहे T2, तर नवीन ऑब्जेक्ट तयार केलाय. सो हा कॉपी कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट आहे, त्यामुळं त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला काय करायचंय, एक्झिस्टिंग जो काही ऑब्जेक्ट आहे कोड T1 तो आपल्याला इथं लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण काय केलंय, कॉपी कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट तयार केलाय. आता आपण व्हॅल्यू डिस्प्ले करूया. Cout इंटू ब्रॅकेट T2 डॉट एक्स आणि गेट CH फंक्शन लिहूया. सो अशा पद्धतीने आपला प्रोग्राम लिहून झालेला आहे. आता मी तो एक्सप्लेन करते. आता मी एक्सप्लेन करते ह्या प्रोग्राम मध्ये काय झालंय. पहिल्यांदा आपण कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये काय करतोय, तर जो एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे म्हणजेच हा T1 त्याची एक कॉपी तयार केली, म्हणजे हा T2 नावाचा ऑब्जेक्ट आपण तयार केलेला आहे. प्लस कॉपी कन्स्ट्रक्टर काय करते, जो एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे त्याला ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून वापर करतोय. त्याशिवाय तो काय करतोय, या ऑब्जेक्ट मध्ये T1चा जो एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे त्याचा जे काही डेटा मेंबर आहे कोण, हा एक्स, त्याची व्हॅल्यू कॉपी करून घेते. म्हणजे व्हॅल्यू कोणती आहे 20, ती सुद्धा या T2 मध्ये कॉपी होते. T2 इज द कॉपी ऑब्जेक्ट, कॉपीड ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि T1 हा तुमचा एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे. आणि हा जो काही CC आहे तो कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. सो ह्याच्यामध्ये काय झालंय, दोन हेडर फाइल्स घेतलेल्या आहेत. मला 20 ही व्हॅल्यू फक्त डिस्प्ले करायची आहे बाय युझिंग द कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, सो मी काय केलंय, CC नावाचा क्लास घेतलेला आहे. दिस इज माय क्लास. ओके, नंतर काय करायचं आहे, 20 ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. ही माझी इंटिजर व्हॅल्यू आहे म्हणून मी इंट नावाचा डेटा टाईप घेतलेला आहे. एक्स हा माझा व्हेरिएबल आहे. त्याशिवाय तो माझा डेटा मेंबर आहे. डेटा मेंबर म्हणजे काय, असा व्हेरिएबल की जो या क्लासमध्ये डिफाईन होतोय, डिक्लेअर होतोय, त्याला डेटा मेंबर म्हणतात. ओके, ह्या डेटा मेंबरला मी पब्लिक ठेवलंय की जेणेकरून तो इथं या सगळ्या मेन फंक्शन मध्ये सुद्धा तो कॉल होईल. त्याच्यानंतर मी काय केलंय, इथे एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर ठेवलेला आहे. PTR इज अ शॉर्ट फॉर्म फॉर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ओके, सो इथे पॅरामीटराइज CC नावाचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पॅरामीटर घेतलेला आहे A नावाचा. आता ए काय करते, तर ऍक्च्युअली आपल्याला काय करायचंय, ए काय करते तर व्हॅल्यू इनिशियलाइज करते. म्हणजेच काय, जेव्हा
हा T1 नावाचा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट कुणाचा मी घेतलेला आहे? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरसाठी. मी काय केलंय, पॅरामीटराइज आणि कॉपी कन्स्ट्रक्टर असे 2 कन्स्ट्रक्टर्स घेतलेले आहेत आणि या दोन्ही कन्स्ट्रक्टरसाठी T1 आणि T2 असा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. T1 हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट आहे आणि T2 हा कॉपी कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट आहे. दिस इज माय कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, सो T1 हा माझा पॅरामीटराइजचा कन्स्ट्रक्टरचा ऑब्जेक्ट आहे. इथे काय केलंय, या पॅरामीटरसाठी मी 20 ही व्हॅल्यू घेतलेली आहे. म्हणजेच जेव्हा T1 हा ऑब्जेक्ट कॉल होईल, कंपायलर त्यांना कॉल करेल, तेव्हा काय होईल, ए या व्हेरिएबलला पॅरामीटरला 20 ही व्हॅल्यू असाइन होईल. म्हणजेच ए इक्वल्स टू 20 होईल. मग ती व्हॅल्यू असाइन झाल्यावरती ती व्हॅल्यू ह्या डेटा मेंबरला, ह्या ग्लोबल व्हेरिएबलला असाइन झाली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्टोअर झाली पाहिजे. म्हणून पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आपण घेतलेला आहे की जे काय करते, ती व्हॅल्यू इनिशियलाइज करते किंवा ती व्हॅल्यू कॉल करते. म्हणूनच काय केलं, इथं त्याच्या बॉडीमध्ये गेलोय आणि एक्स इक्वल्स टू ए केलंय. म्हणजेच काय, तर ए ची जी काही व्हॅल्यू आहे कोणती, 20, ती आपण काय केलेली आहे, या एक्स मध्ये स्टोअर केलेली आहे बाय युझिंग दिस असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर काय करते, राईटची व्हॅल्यू लेफ्टला असाइन करते. म्हणजेच ए इक्वल्स टू 20 जे आहे ते 20 ही व्हॅल्यू या एक्स मध्ये स्टोअर होईल. म्हणजेच आता एक्सची व्हॅल्यू किती झालेली आहे, 20 अशी झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर मी कॉपी कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे. कॉपी कन्स्ट्रक्टर काय मध्ये त्याचा सिंटॅक्स काय आहे, कन्स्ट्रक्टर नेम, क्लास नेम, एम्परसँड साइन, टी काय आहे, इट इज द ओल्ड ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट काय करते, तर या ऑब्जेक्टचा जो काही हा डेटा मेंबर आहे, हा ऑब्जेक्ट काय करतोय, हा जो काही डेटा मेंबर आहे त्याची व्हॅल्यू तो इथं पास करते. ह्या जो काही कॉपीड ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचा आपण कॉपी तयार केलेली आहे T2 इज द कॉपीड ऑब्जेक्ट ऑफ दिस T1 ऑब्जेक्ट. ओके, सो ती काय करते, ह्या डेटा मेंबरची जी काही व्हॅल्यू आहे कोणती, 20, ती ही या T2 ला पास करते किंवा त्याच्यामध्ये कॉपी करून ठेवते. मग ती व्हॅल्यू कॉपी करून ठेवण्यासाठी किंवा ह्याला पास करण्यासाठी मी एम्परसँड साइन घेतलेला आहे. आता ती व्हॅल्यू काय करायची, आपल्याला पास करायचे. सो इथे बॉडीमध्ये गेलोय आणि T1.x घेतलेला आहे. म्हणजेच काय, टी या ऑब्जेक्ट मधला एक्स हा व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, इथे पास केली. इथे काय केली आपण, असाइनमेंट ऑपरेटर वापरून ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेली आहे. हा एक्स हा व्हेरिएबल कोणासाठी घेतलाय आपण, T2 या ऑब्जेक्टसाठी. ओके, मग काय केलंय, टी या ऑब्जेक्ट मधला एक्स हा व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू काय आहे, 20. ही 20 व्हॅल्यू आता या व्हेरिएबल मध्ये म्हणजेच या एक्स या डेटा मेंबर मध्ये स्टोअर होईल. हा व्हेरिएबल कुणासाठी आहे, T2 या कॉपी ऑब्जेक्टसाठी आहे. सो इथपर्यंत झालं, क्लास कंप्लीट झालाय. सो मेन फंक्शन मध्ये गेलो. पहिल्यांदा काय आहे, CC T120 म्हणजेच पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. T1 इज द ऑब्जेक्ट ऑफ दिस पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. सो मी इथं काय केलंय, या पॅरामीटरसाठी 20 ही व्हॅल्यू घेतलेली आहे जी मला कन्सोलवरती डिस्प्ले होईल. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट कॉल होईल तेव्हा कंपायलर काय करेल, इथे जाईल, इथे चेक होईल, त्याला एक एक्स नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे. मग तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये जाईल, इथे बघेल त्याला ए नावाचा पॅरामीटर घेतलेला आहे. मग तो पुन्हा आतमध्ये जाईल, बघेल ए हा पॅरामीटर एक्स ला असाइन झालाय. म्हणजेच ए ला आधी तो 20 ही व्हॅल्यू असाइन करेल. मग तो इथे बघेल बॉडीमध्ये की ए ला एक्स असाइन झालाय. म्हणजेच तो काय करेल, एक्स ला 20 ही व्हॅल्यू असाइन करेल. ओके, मग तो पुन्हा काय करेल, कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये जाईल. तो पुढे जाईल, त्याला दिसेल हा कॉपी कन्स्ट्रक्टर इथे डिफाईन झालाय. सो तो आतमध्ये बघेल तर टी नावाचा एक ऑब्जेक्ट आहे, तो रेफरन्स पास करतोय. सो पुन्हा तो बॉडीमध्ये जाईल. इथे काय करेल, तो चेक करेल की T1.x म्हणजेच टी या ऑब्जेक्ट मधला एक्स हा व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू आहे 20. तो काय करेल, या T2च्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. म्हणजे आता ह्या व्हेरिएबल मध्ये आता कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली आहे, T1.x ची. म्हणजेच या एक्स ची व्हॅल्यू इथे स्टोअर होईल. ओके, सो आता x इक्वल्स टू 20 आहे. म्हणजे हा व्हेरिएबल या T2 साठी आहे. त्याच्यानंतर तो काय करेल, दुसरं जे काही ऑब्जेक्ट आहे ते कॉल करेल. काय आहे दुसरं ऑब्जेक्ट, जे या कॉपी कन्स्ट्रक्टरचं ऑब्जेक्ट आहे, विच इज T2 इज द कॉपीड ऑब्जेक्ट ऑफ T1. आपण या T1 ची काय केली आहे, दुसरी एक कॉपी तयार केलेली आहे. क्लासचा दुसरा ऑब्जेक्ट आहे विच इज T2. आता ह्या T2 या कॉपी ऑब्जेक्ट मध्ये काय केलंय, आपण आर्ग्युमेंट मध्ये T1 घेतलेला आहे. त्याच्या पॅरेंथेसिस मध्ये ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून हा जो काही एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहे तो घेतलेला आहे. मग ह्या ऑब्जेक्टला ही जी काही
एक्स ची व्हॅल्यू आहे, ही जी काही एक्स ची व्हॅल्यू आहे ती 20, ती इथे काय करेल, पास होईल, या T1 मध्ये पास होईल. म्हणजेच जेव्हा आपण हा ऑब्जेक्ट कॉल करू तेव्हा आपल्याला 20 ही व्हॅल्यू दिसेल. ही जी काही 20 व्हॅल्यू आहे ती इथे पास होईल या T1 मध्ये आणि आपल्याला 20 ही व्हॅल्यू डिस्प्ले होईल. म्हणजेच कॉपी कन्स्ट्रक्टर काय करतंय तर एक नवीन ऑब्जेक्ट तयार करतंय या एक्झिस्टिंग ऑब्जेक्टचा आणि हा जो काही त्याचा डेटा मेंबर आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा इथे कॉपी करतंय आणि आपल्याला डिस्प्ले करतंय. मग ती व्हॅल्यू T2 ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे. सो सी आउट ऑपरेटर घेतलंय आणि कशा कॉल केलंय, T2 डॉट एक्स म्हणजेच दुसरा ऑब्जेक्ट डॉट त्याचा व्हेरिएबल हा इथे घेतलेला आहे. T2 डॉट एक्स म्हणजेच दुसरा ऑब्जेक्ट डॉट त्याचा व्हेरिएबल म्हणजेच T2 डॉट एक्स काय आहे, त्याची व्हॅल्यू आहे 20 की जी आपल्याला आउटपुट मध्ये इथे डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने हा जो काही कॉपी कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम आहे तो वर्क होतोय.